नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी अध्यापनशास्त्राचे काही प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नांचा तुम्ही सराव करा जेणेकरून येणाऱ्या CTET परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग होईल. प्रश्न पहिला, डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित असते? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषांशी संबंधित असते हे विचारण्यात आलेले आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिले आहे. ऑप्शन बघू. लेखन क्षमता. तर लेखन क्षमता म्हणजेच लेखन क्षमता यास डिस्ग्राफिया असे सुद्धा म्हटले जाते. या अध्ययन दोषामध्ये विद्यार्थ्यांना हातात पेन पेन्सिल नीट धरता येत नाही, एका ओळीत सरळ लिहिता येत नाहीत, हस्ताक्षर खराब असते, काही अक्षरे मोठी तर काही एकदम लहान ते लिहितात, जोडाक्षरे लिहिता येत नाहीत. तर या समस्या डिस्ग्राफिया या दोषामध्ये विद्यार्थ्यांना येत असतात. पुढचे ऑप्शन आहे गणितीय क्षमता. तर गणितीय क्षमता यास डिस्कॅल्कुलिया असेही म्हणतात. या अध्ययन दोषात विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चिन्हातील फरक कळत नाहीत. तसेच संख्यांमधील अंकांची स्थानिक किंमत कळत नाही, संख्यांचा क्रम लक्षात राहत नाहीत. तर या समस्या गणितीय क्षमता म्हणजेच डिस्कॅल्कुलिया या दोषामध्ये मुलांना येत असतात. पुढचे ऑप्शन आहे वाचन क्षमता. तर वाचन क्षमता यास डिस्लेक्सिया असेही म्हणतात. तर या अध्ययन दोषामध्ये विद्यार्थ्यांना वाचताना शब्द गाळणे, बघून व्यवस्थित वाचता न येणे, तसेच गोष्टीतील विनोद गंमत कळत नाही, वाचन हे विद्यार्थी अत्यंत हळूवारपणे करतात. तर या समस्या विद्यार्थ्यांना वाचन दोषामध्ये येत असतात. म्हणून या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, लेखन क्षमता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधान कोणते? तर आपल्याला खाली काही विधाने दिलेली आहे. आपण ऑप्शन बघू. शिक्षकाने वर्गात हुशार मुले समोर ठेवून अध्यापन करावे. शिक्षकाने वर्गात मंद मुले समोर ठेवून अध्यापन करावे. शिक्षकाने वर्गात सर्वसामान्य मुले समोर ठेवून अध्यापन करावे. शिक्षकाने सर्वच बुद्धिमत्तेचे विद्यार्थी समोर ठेवून त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देणारे अध्यापन जाणीवपूर्वक करावे. तर मित्रांनो, आपल्याला या ऑप्शनमध्ये निगेटिव्ह टॅगवर्ड आणि पॉझिटिव्ह टॅगवर्ड बघायचे आहेत. ऑप्शन 1 मध्ये बघू आपण. शिक्षकाने वर्गात हुशार मुले समोर ठेवून अध्यापन करावे. तर शिक्षक वर्गात फक्त हुशार मुले समोर ठेवून अध्यापन करणे हे चुकीचे असते, म्हणून हे ऑप्शन चुकीचे आहे. ऑप्शन 2, शिक्षकाने वर्गात मंद मुले समोर ठेवून अध्यापन करावे. यामध्ये मंद मुले समोर ठेवून हे निगेटिव्ह टॅगवर्ड आहेत. ऑप्शन 3 मध्ये शिक्षकाने वर्गात सर्वसामान्य मुले समोर ठेवून अध्यापन करावे. तर शिक्षक फक्त सर्वसामान्य मुले समोर ठेवून अध्यापन करावे हे ऑप्शन सुद्धा चुकीचे. यामध्ये सर्वसामान्य मुले हे निगेटिव्ह टॅगवर्ड आहेत, म्हणून हे ऑप्शन सुद्धा चुकीचे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, शिक्षकाने सर्वच बुद्धिमत्तेचे विद्यार्थी समोर ठेवून त्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देणारे अध्यापन जाणीवपूर्वक करावे. पुढचा प्रश्न, अध्यापनाची सर्वोत्तम पद्धती कोणती? तर आपल्याला या प्रश्नामध्ये अध्यापनाची सर्वोत्तम पद्धती कोणती आहे हे विचारण्यात आलेले आहे. खाली ऑप्शन दिलेले आहे. आपण ऑप्शन बघू. माहिती प्रदान करणे, विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास सांगणे, विद्यार्थ्यांना चांगली संदर्भ सामुग्री सुचविणे, वर्गात चर्चा घडवून आणणे व त्यात सहभागी होणे. तर मित्रांनो, यामध्ये आधी पॉझिटिव्ह टॅगवर्ड आणि निगेटिव्ह टॅगवर्ड आपल्याला शोधायचे आहे. तर माहिती प्रदान करणे, तर शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त माहिती पुरवू शकत नाहीत, तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या पाहिजे. विद्यार्थ्यांचा सहभाग वर्गामध्ये नोंदविला पाहिजे, म्हणून हे ऑप्शन चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास सांगणे, तर शिक्षक फक्त विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास सांगू शकत नाहीत, म्हणून हे ऑप्शन सुद्धा चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना चांगली संदर्भ सामग्री सुचविणे, हे ऑप्शन सुद्धा चुकीचे आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वर्गात चर्चा घडवून आणणे व त्यात सहभागी होणे. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा घडवून आणणे, तसेच त्यांना त्या चर्चेमध्ये सहभागी करून घेणे ही महत्त्वाचे असते, म्हणून हे ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न, एका भाषेपेक्षा जास्त भाषांचे ज्ञान. तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आपण ऑप्शन बघू. भाषा वर्गातील शिक्षिकेसाठी ओझे ठरते. तर एका भाषेपेक्षा जास्त भाषांचे ज्ञान हे भाषा वर्गातील शिक्षिकेसाठी
ओझे ठरत नाही तर उलट ते फायदेशीर ठरते. बहुभाषिक वर्गात संवाद सुलभ होतो. सर्व विद्यार्थ्यांशी प्रभावी संपर्क साधता येतो. म्हणून हे ऑप्शन चुकीचे आहे. नव्या वर्गात शिकताना विद्यार्थ्यांची जडणघडण केली जाते. हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. नवी भाषा शिकवणे आणि शिकणे यात अडथळा ठरते. तर नवी भाषा शिकणे आणि शिकवणे यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा ठरत नाही. म्हणून हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. नवी भाषा शिकवणे आणि शिकणे यामध्ये मदतरूप होते. पुढचा प्रश्न, मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय? तर आपल्याला या प्रश्नामध्ये मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय हे विचारण्यात आलेले आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिले आहे, आपण ऑप्शन बघू. फक्त मातृभाषा शिकणे, तर फक्त हे निगेटिव्ह टॅगवर्ड आहेत. म्हणून हे ऑप्शन चुकीचे आहे. फक्त मातृभाषा शिकणे हे शिक्षकांना गरजेचे नाही, तर मातृभाषेव्यतिरिक्त शिक्षकांना इतर भाषांचे सुद्धा ज्ञान असायला हवे. म्हणून हे ऑप्शन चुकीचे आहे. मातृभाषेतून शिकणे, तर मातृभाषेबरोबरच आपल्याला इतर भाषांचे सुद्धा ज्ञान असायला हवे. म्हणून हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. अनेक भाषा शिकणे व परदेशी भाषा मातृभाषा म्हणून शिकणे, तर हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. परदेशी भाषा आपण मातृभाषा म्हणून शिकू शकत नाहीत. आधी मातृभाषेतून शिकले पाहिजे, नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकल्या पाहिजे. म्हणून हे ऑप्शन चुकीचे आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रथम मातृभाषा शिकणे व नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकणे. पुढचा प्रश्न, शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये कोणती क्षमता विकसित करणे अपेक्षित नाही? तर आपल्याला या प्रश्नामध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये कोणती क्षमता विकसित करणे अपेक्षित नाही? खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. विद्यार्थ्यांचे कुतूहल जोपासणे व वाढविणे, तर ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकाने जोपासणे आवश्यक आहे. तसेच ज्ञानाची जीवनाशी सांगड घालणे, तर हे ऑप्शनसुद्धा बरोबर आहे. विद्यार्थ्यांतील कृतिशीलता वाढविणे, तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कृतिशील बनविले पाहिजे, तर हे ऑप्शनसुद्धा बरोबर आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ज्ञानाची घोकंपट्टी करून लक्षात ठेवणे, तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची घोकंपट्टी करून लक्षात ठेवणे ही जी क्षमता आहे ती विकसित करणे अपेक्षित नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न, नैदानिक चाचण्या खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असतात? या प्रश्नामध्ये आपल्याला नैदानिक चाचण्या खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असतात हे विचारण्यात आलेले आहे. खाली ऑप्शन दिले, आपण ऑप्शन बघू. अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थ्यांसाठी, तर अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नैदानिक चाचण्या असतात. म्हणून हे ऑप्शन बरोबर आहे. सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थी, तर सामान्य बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नैदानिक चाचण्या असतात. म्हणून हे ऑप्शनसुद्धा बरोबर आहे. दिव्यांग विद्यार्थी, तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नैदानिक चाचण्या असतात. म्हणून हे ऑप्शनसुद्धा बरोबर आहे. म्हणजेच अध्ययन अकार्यक्षम विद्यार्थी, सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचण्या असतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचा विकास करण्यासाठी शिक्षकाने काय करायला हवे? एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचा विकास करण्यासाठी तुम्ही काय कराल? हे या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेले आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. नैतिक मूल्ये पाळणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे. फक्त विद्यार्थ्यांचे कौतुक करणे योग्य नाही, म्हणून हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. नैतिक मूल्ये पाळणाऱ्यांची पुस्तके वाचायला सांगाल, तर नैतिक मूल्ये पाळणाऱ्यांची पुस्तके वाचून विद्यार्थी स्वतःमध्ये नैतिक मूल्ये आत्मसात करू शकत नाहीत. म्हणून हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. शिक्षकाने स्वतः नैतिक मूल्यांचे पालन करायला हवे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. शिक्षकाने स्वतः नैतिक मूल्यांचे पालन करायला हवे. जेव्हा शिक्षक स्वतः नैतिक मूल्यांचे पालन करतील, त्यांना बघून विद्यार्थीसुद्धा नैतिक मूल्यांचे पालन करायला शिकतील. म्हणून हे ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न, व्याकरणावर आधारित प्रश्नांवरील उपक्रम हा स्पष्ट आणि आकर्षक असावा. म्हणजेच खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. संरचना पाठ करणे विद्यार्थ्यांना सोयीचे ठरते, तर हे ऑप्शन चुकीचे आहे. यामध्ये पाठ करणे हे निगेटिव्ह टॅगवर दिलेलं आहे.
तसेच विद्यार्थ्यांना ते करणे किंवा न करणे हा पर्याय उपलब्ध करून देणे किंवा उपलब्ध होईल, तर हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना आपल्या कामावर लक्ष देता येईल, तर विद्यार्थ्यांना फक्त आपल्या कामावर लक्ष देणे हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. विद्यार्थ्यांना ते सोडवणे आणि आत्मसात करण्यास मदतरूप ठरेल. तर हे ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न, भाषेचे मूल्यमापन करताना पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट असावे? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आपण ऑप्शन बघू. विद्यार्थ्यांच्या चुका शोधणे, तर हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. विद्यार्थ्यांच्या चुका शोधणे, तर यामध्ये चुका शोधणे हे निगेटिव्ह टॅगवर्ड आहेत. पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे, तर हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. विद्यार्थ्यांची कामगिरी तपासणे, तर फक्त विद्यार्थ्यांची कामगिरी तपासून चालत नाहीत, म्हणून हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. ऑप्शन 4, शिक्षणातील न्यूनता शोधणे व त्यावर उपाययोजना करणे, तर हे ऑप्शन योग्य आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, शिक्षणातील न्यूनता शोधणे व त्यावर योग्य उपाययोजना करणे. तर आज आपण मराठी अध्यापनशास्त्राचे काही प्रश्न पाहिलेले आहेत. याआधीसुद्धा आपण मराठी अध्यापनशास्त्राचे काही प्रश्न पाहिलेले होते, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.